की त्यांना एक निष्ठावंत कार्यकर्ता पाहिजे आणि त्या लोकांना सर्वांना माहिती आहे माझी कामाची पद्धत काय आहे। मी नेहमी लोकांच्या तळागाळामध्ये जाणारा काम करणारा एक कार्यकर्ता आहे। कधी मला हात मारला 24 तासात मी कधी कोणाला नाही बोललो नाही आणि आम्ही शाखेच्या माध्यमातून खूप काही कामं केली आहेत आणि माझं आयुष्य इथे अर्धावट गेलेलं आहे पांजरापूरमध्ये। संपूर्ण पांजरापूरचे लोक मला जाणतात आहे आणि त्यांच्या मागणीनुसार मी इथे इच्छुक झालो। नमस्कार, आप सभी दर्शकों का सी न्यूज़ चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के अणुशक्ति नगर विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक 146 में इस समय उम्मीदवारों की भरमार लगी पड़ी है। सभी पार्टी के कार्यकर्ता और नेता टिकट मांगने में जुटे हुए हैं। हालांकि चुनाव आयोग ने अपना घोषणा तो कर दिया है कौन सा वार्ड SC ST ओपन होगा, लेकिन वार्ड 146 जो है SC ओपन हो चुका है। SC ओपन होने की वजह से महिला पुरुष कोई भी वहाँ पर चुनाव SC समाज से लड़ सकता है। हमारे साथ उमेश करकेरा जी हैं, जो हमारे एक क्लिप में आपने देखा होगा कि उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना पार्टी से वो इच्छुक हैं। और उमेश करकेरा जी से चर्चा करेंगे क्योंकि युवा है और तेज़ तड़ाक है और पब्लिक और के लिए भागम दौड़ी करने वाले युवा है। उमेश करकेरा जी काय सांगणार आहे? मी स्वतः एक क्लिप दाखवलं होतं, त्याच्यामध्ये तुमचे उल्लेख आहे, कारण की तुम्ही स्वतः इच्छुक आहे उद्धव बालासाहेब ठाकरे ह्या पक्षाकडून। काय सांगणार आहे? तुम्ही स्वतः आता घाटलामधून तुम्ही सखा प्रमुख आहात, पण ह्या वार्ड नवीन वार्ड आहे तुमच्यासाठी, काय सांगणार आहे? प्रथम मी हे तुम्हाला सांगणार की हे माझ्यासाठी नवीन वॉर्ड नाही आहे। 40 वर्ष मला झालेला आहे वयाचा, पण 20 वर्षापासून 153चा मी शाखा प्रमुख आहे आणि ही बाउंड्री आहे 146ची। तुम्ही जर बघितलं तर माझी शाखा बाजूलाच आहे। नेहमी पांजरापूरचे सर्व मतदार असतील, रहिवासी असतील, सर्व त्या शाखेच्या माध्यमातून काम करायला यायचे आणि त्यापासून माझा नाळ जुळलं आहे। हे माझ्यासाठी काही नवीन वॉर्ड नाही आहे। माझे मित्र, माझे तिकडचे मैत्रीण असतील, माझे मतदार असतील, ह्यांच्यासाठी मी इथे उतरलो, कारण की हे वॉर्ड रिझर्वेशन झाला आहे, SC झाला आणि SCमध्ये मी पडतो आहे। SCमध्ये मी पडतो आहे म्हणून लोकांची मागणी होती, कारण की आमचे शिवसैनिक दिवसरात्र मेहनत करून ह्या वॉर्डमध्ये जे आता लोकप्रतिनिधी आहे ते शिंदे गटात गेले, पण आम्ही कुठे गेलो नाही। आम्ही कट्टर निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसैनिक आहोत। म्हणून आज शिवसैनिकांची मागणी आहे आणि इकडचे स्थानिक जनताची मागणी आहे की त्यांना एक निष्ठावंत कार्यकर्ता पाहिजे आणि त्या लोकांना सर्वांना माहिती आहे माझी कामाची पद्धत काय आहे। मी नेहमी लोकांच्या तळागाळामध्ये जाणारा काम करणारा एक कार्यकर्ता आहे। कधी मला हाक मारला 24 तासात मी कधी कोणाला नाही बोललो नाही आणि आम्ही शाखेच्या माध्यमातून खूप काही कामं केली आहेत आणि माझं आयुष्य इथे अर्धावट गेलेलं आहे पांजरापूरमध्ये। संपूर्ण पांजरापूरचे लोक मला जाणतात आहे आणि त्यांच्या मागणीनुसार मी इथे इच्छुक झालो आहे। तुमचे एक व्हिडिओ व्हायरल आहे, कारण की सोशल मीडिया मी स्वतः पाहिलेलं आहेत की तुम्ही लोकांना भेटतायत, तुम्ही लोकांना भेट देत आहेत आणि लोकांचे एक चांगलं पॉझिटिव्ह तुमच्या प्रती एक मेसेज आहेत। काय सांगणार याबद्दल? असं झालं आहे की जेव्हा वॉर्ड हा SC झाला, पक्षांना आमचे पक्षप्रमुख असतील, आमचे वरिष्ठ नेते असतील, आमचे विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदेसाहेब असतील, त्यांना मी विनंती केली, साहेब मी इथे इच्छुक आहे, कारण की लोकांची मागणी आहे। माझे खूप मित्र लोक आहेत, मला मानणारा एक चांगला वर्ग आहे, सर्व समाजाचे लोक आहेत, मुस्लिम समाज असतील, धनगर समाज असतील, वडार समाज असतील, तुम्हाला सांगतो वाल्मिकी समाज आहे, या संपूर्ण समाजामध्ये मला मानणारे खूप मोठा वर्ग आहे ते। तर साहेबांनी सांगितलं आपण प्रयत्न करू, तू इच्छुक आहे तू माग। तर मी साहेबांकडून मागणी केली आहे आणि त्या हिशोबाने मी माझ्या मित्रांना फक्त तुम्हाला सांगतो, मी शिवसैनिकांना कुठल्याही शिवसैनिकांना घेऊन फिरत नाही। मी फक्त माझ्या इकडचे स्थानिक जे मित्र आहेत, मी जे सुरुवात केली आज 10-15 दिवसात, तुम्हाला खरं सांगतो एवढा चांगला रिस्पॉन्स आला। एवढे लोक लहानपणाचे माझे मित्र होते, ते बोले अरे उमेश भाई आप खड़े हो, आप जैसे कार्यकर्ता की हमको ज़रूरत थी यहाँ पे, हमने जो आज तक चुन के दिया है ये सब राजनेता के कोई बेटा है, कोई बेटी है, कोई बहू है, आप एक कार्यकर्ता हो, आप हमारे दोस्त हैं। वो मुझे एक नेता के नाम पे या शाखा प्रमुख के नाते ने वो एक दोस्त के नाते मुझे मानते हैं। उन्हें इतनी खुशी हुई, उन्होंने सिर्फ इतना कहा कैसे भी आप इनका टिकट, आप अपने उद्धव साहब का टिकट लाओ, आपको यहाँ पर आने की ज़रूरत नहीं पड़ेगी। इतने जोश से लोग अभी मेरे प्रचार के लिए उतर गए हैं। तुम्हाला असं वाटतं आहे की वार्ड क्रमांक 146मध्ये निष्ठावान आणि गद्दार असं सगळं चालू होतं, पण ते आता चित्रपट दिसणार आहे असं वाटतं? 100% आम्ही कट्टर निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत। आम्हाला पण खूप ऑफर आली होती,
पण आम्ही त्या पैशाला मिंदे झालो नाही. तुम्हाला सांगतो, आम्ही उद्धव साहेबांच्या मागे खंबीर उभे आहोत आणि शेवटपर्यंत, आयुष्याच्या शेवटपर्यंत उभे राहणार. आणि जे लोकांनी गद्दारी केली ह्या इलेक्शनमध्ये आम्ही त्या गद्दारांना पाडणार, म्हणजे 100% पाडणार आहेत. आणि त्या उद्देशाने आम्ही उतरलो आहे. जरी आज आमच्याकडे पैसे नसतील, पण आमच्याकडे निष्ठा आहे. आमच्याकडे आमचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या जीवावरच मी तुम्हाला आज सांगतो, वचन देतो, 15 तारखेला जेव्हा मतदान होणार ते संपूर्ण मतदान ह्या निष्ठावंत शिवसैनिकांना जाणार. आणि 16 तारखेला जेव्हा मतदान पेटी उचलणार तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार म्हणून मी 100% हेतून निवडून येतो. ह्यामध्ये मला काही खात्री वाटत नाही. तुम्हाला असं वाटतं की समोर जे उमेदवार आहे, कारण काही ते स्वतः नगरसेविका आहे समृद्धी काते, तुम्हाला असं वाटतं की चॅलेंज आहे? कारण काही त्यांचं काही व्हिडिओ व्हायरल होतं, लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी ह्या 5-6 वर्ष त्यांनी कामं केलं नाही, आता 2 वर्ष 3 वर्ष कार्यकाळ संपलं, आता त्याला कुठून फंड येतात, आता ते काम करतात, असं त्याचं म्हणणं आहे. आता तुम्हाला स्वतःला माहिती आहे, हे जे महायुती सरकार आहे, हे लोकांनी जे लोक गेलेत ना माजी नगरसेवक, त्यांना उगाच असेच फंड दिलेत, त्यांच्या लेवलमध्ये फंड दिलेत. पण आता मी 10-15 दिवसात जेव्हा फिरायची सुरुवात केली तेव्हा आम्ही बघितलं की आता आमच्या नगरसेवकांना आठवण आलं की हा माझा वॉर्ड आहे. तर तिथे ते लोकांनी गटर लादीकरण मीटर चालू केलं. पण लोक आज हसतात आणि लोकांना माहिती आहे की आता इलेक्शनची सुरुवात झालेली आहे म्हणून हे लोक येतात आहे. पण काही फरक पडत नाही. तुम्हाला सांगतो, हे जे काही नगरसेविका आहेत हे आमच्या फक्त आणि फक्त निष्ठावंत शिवसैनिकांच्या जीवावर निवडून आलेत. आज त्यांच्याकडे कुठे शिवसैनिक आहेत? सर्व गद्दार गेलेत. जे काय थोडेफार असतील ते गद्दार लोक आहेत. पण आमच्याकडे जेव्हा समृद्धी काते, तुकाराम काते, तुषार काते, गणेश काते, हे काते फॅमिली जेव्हा प्रवेश केलं एकनाथ शिंदेकडे, तेव्हा किती कार्यकर्ते होते? काय सांगणार? काही कार्यकर्ता नव्हते. तुम्ही जर ते व्हिडिओ क्लिप बघितला असाल तर कुठे त्यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी कोणी गेलेले नाही आहे. मला माहिती आहे आमचे शाखा प्रमुख अविनाशजी शेवाळे साहेब आहेत, चांगलं नेतृत्ववान शाखा प्रमुख आहेत, मेहनती शाखा प्रमुख आहेत. ते दिवसरात्र कामं करतात. आमचे नेमाडे मामे असतील, आमचे सर्व शिवसैनिक इथे तुम्हाला सांगतो चांगले पद्धतीने कामं करतात. 146चे कुठलेही शिवसैनिक त्या मिंदेगडात प्रवेश केलेला नाही आहे. ह्यांना आता भाड्याने जे कार्यकर्ता भेटतात ते लोक पैशाच्या जीवावर कार्यकर्ता जमा करतात, पण तेही सुद्धा त्यांच्या नशिबात नाही आहे. तुम्हाला वाटतंय चॅलेंज आहे पुढे? जर तुम्हाला पार्टीने तिकीट दिले, उद्धव ठाकरेजीने तुम्हाला जर संधी दिले, तर तुम्हाला असं वाटतं की आता ह्या वार्डामध्ये 146मध्ये चॅलेंज आहे? कारण काही ते तर पैसे वाटणार आहे, कारण की पैसेच्या बलावरती ते तिथे गेले आहेत. एकदम बरोबर बोललात. मी म्हणून तुम्हाला सांगितलं, माझ्याकडे निष्ठावंत माझ्या सोन्यासारखे शिवसैनिक, उद्धव साहेबांचे शिवसैनिक, आमचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे शिवसैनिक, त्यांच्या जीवावर मी म्हणून तुम्हाला सांगितलं, त्यांच्याकडे पैसा असेल, त्यांच्याकडे सर्व काय असेल. आमच्याकडे पैसा जरी नसला पण आमच्याकडे निष्ठा आहे, आमच्याकडे निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि त्यांच्या जीवावर आम्ही 100% निवडून येणारच आहोत. मग त्यामध्ये आम्हाला काय वाटत नाही आहे. तुम्हाला सांगतो, माझ्यासाठी तर चॅलेंजच नाही आहे, कारण की आम्ही तळागाळामध्ये काम करणारे सैनिक आहोत. मी तुम्हाला म्हणून सांगितलं की आमचे वडील आमदार, आमचे वडील खासदार किंवा आमचे सासरे कुठले नेते नाही आहे. आम्ही एक सामान्य घरातून, जर तुम्ही माझा बॅकग्राऊंड काढला तर मी गटप्रमुखपासून, शिवसैनिकपासून गटप्रमुख, उपशाखा प्रमुख आणि आज घाटल्यामध्ये 10 वर्ष शाखा प्रमुख म्हणून काम करतो आहे. आणि त्याचीच पोचपावती घेऊन आणि तो एक चांगला एक्सपिरियन्स घेऊन इथे मी उभा राहणार आहे. आणि 100% तुम्हाला सांगतो, मला खात्री आहे, जर पक्षाने विश्वासाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तिकीट संधी दिली तर मी 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा, शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. यहाँ उमेश करकेरा जी हमारे साथ में है, शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे गुट से है. उन्होंने वार्ड क्रमांक 146 से इच्छा जताई है, पार्टी से उन्होंने टिकट मांगा है. अब देखना ये है कि उद्धव ठाकरे जी, आदित्य ठाकरे जी किससे टिकट देते हैं. लेकिन उमेश करकेरा ने ये साफ साफ कह दिया है कि भैया 146 में निष्ठावान और गद्दार की लड़ाई होगी और निष्ठावान को ही पब्लिक चुनाव में जीतकर लाएगी. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई, अनुशक्ति नगर विधानसभा, वार्ड क्रमांक 146. की त्यांना एक निष्ठावंत कार्यकर्ता पाहिजे आणि त्या लोकांना सर्वांना माहिती आहे माझी कामाची पद्धत काय आहे. मी नेहमी लोकांच्या तळागाळामध्ये जाणारा काम करणारा एक कार्यकर्ता आहे. कधी मला हात मारला 24 तासात, मी कधी कोणाला नाही बोललो नाही. आणि आम्ही शाखेच्या माध्यमातून खूप काही कामं केली आहेत आणि माझं आयुष्य इथे अर्धावट गेलेलं आहे पांजरापूरमध्ये. संपूर्ण पांजरापूरचे लोक मला जाणतात आहे आणि त्यांच्या मागणीनुसार मी इथे इच्छुक झालो. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.